लॉकडाऊनच्या पर्यायाची व्यवहार्यता हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. या वर्षाने काय कमावलं असा जर प्रश्न असेल ना, तर आपण केलं ते योग्य नव्हतं याचं भान या वर्षाने दिलं असं म्हणताय. चीनी व्यवस्थेमध्ये तुम्ही करकचून नागरिकांना आवळू शकता, तसं चीननी केलं आणि मग त्या गावाने नियंत्रण मिळवलं करोनावरती. म्हणजे असंच करायला हवं असं प्रत्येकाने समज केला आणि त्या पद्धतीनं जगाने सगळ्यांनी तेच केलं. हा एवढा मोठा देश आहे, हा असा एखाद्या कुलपाची चावी बंद केल्यासारखा बंद करू नये. आजारापेक्षा उपचाराचा जास्त फटका आपल्याला बसला. माझ्या दृष्टीनं पहिल्या दिवसापासून आपल्यासाठी गंभीर आहे तो फक्त आर्थिक होता. वैयक्तिक पातळीवर बघितलं ना तर आपण वैयक्तिक पातळीवर स्वच्छ खूप असतो घरामध्ये, पण आपण सामाजिक पातळीवर अत्यंत गलिच्छ असतो. सोशल डिस्टन्सिंग गरज आपल्याला सांगायची गरज नाही आहे. गेले कित्येक शतकाकडे सोशल डिस्टन्सिंग आहे. जात व्यवस्था हे सोशल डिस्टन्सिंगचंच उदाहरण आहे ना. नमस्कार, मी प्रवीण वंडेरे. लोकसत्ता.com या स्पेशल शोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लॉकडाऊनला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या लॉकडाऊनची चर्चा सुरू झालेली आहे. पण इथून मागे वळून बघताना नक्की लॉकडाऊनमध्ये आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा उहापोह आता होऊ शकेल. त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल आणि याच गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आहेत. सर, स्वागत आहे या शोमध्ये. सर, जसं मी म्हणालो की 1 वर्ष पूर्ण होते लॉकडाऊनला आणि आता पुन्हा दुसऱ्या लॉकडाऊनची चर्चा सुरू. पण या मागच्या काळामध्ये आपण काय कमावलं, म्हणजे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीत आपण जर मागे वळून बघितलं या वर्षाकडे, तर काय वाटतं तुम्हाला की काय झालं लॉकडाऊनमध्ये? गेल्या वर्षी या दिवशी जनता कर्फ्यू वगैरे पाळला गेला. नंतर लोकांनी टाळ्या वगैरे ते काय वाजवायचं ते वाजवलं. नंतर 1 दिवसाच्या अवधीनंतर पंतप्रधानांचं संध्याकाळी 8 वाजता भाषण झालं आणि रात्री 12 बजे जे काय व्हायचं ते झालं आपलं. तर त्याच्या तुलनेमध्ये आज वर्षभरानंतर तेव्हा जेवढे रोगी होते त्याच्यापेक्षा जास्त रोगी आज होत आहेत, म्हणजे जर बाधितांची संख्या बघितली तर. त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाची व्यवहार्यता हा एक यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही प्रश्न असा विचारत की आज दुसऱ्या टप्प्याच्या आपण येतोय का, पण आता त्याचा फोलपणा सगळ्यांना जाणवलेला आहे की अशा पद्धतीनं टाळेबंदीनं हा करोना विषाणू आटोक्यात आणता येणार नाही याचा साक्षात्कार या 1 वर्षानंतर झालेला आहे. त्याच्यामुळे या वर्षाने काय कमावलं असा जर प्रश्न असेल ना, तर आपण केलं ते योग्य नव्हतं याचं भान या वर्षाने दिलं असं म्हणता येईल. योग्य नव्हतं असं म्हणतो, पण थोडंसं विस्तार आपण चर्चा करत, कारण की सगळ्यांनाच हा प्रश्न पडला. जसं तुम्ही म्हणाल नोटबंदीच्या बाबतीत जसं आतापर्यंत चर्चा चालू आहे की नोटबंदीत आपण नक्की काय कमावलं, काय गमावलं, काय मिळालं त्यातून, तसं या 1 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये पण आपण काय मिळवलं याचा थोडासा विस्तारात आपण चर्चा करूया. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन सुरू आहे. म्हणजे सुरुवातीला 3 महिने काही प्रमाणात मर्यादा वाढत गेला, दर महिन्यात, मग पहिला 28 दिवस, मग पुन्हा 28 दिवस, पुन्हा 3 महिने. तर हा टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन होता. म्हणजे कम्प्लिटली लॉकडाऊन फुल होता की काही प्रमाणात लागू करायला हवा होता, काही प्रमाणात सुरू ठेवला, असं काही त्यामध्ये आपल्याला विषय. कसं आहे की एक गोष्ट मान्य करावी लागेल की त्यावेळेला हा सगळाच प्रकार नवीन होता. कुणालाच काही माहिती नव्हतं, म्हणजे आपल्याला तसं नाही, पाश्चात्य देशांनाही माहिती नव्हतं. त्यामुळे याची सुरुवात कशी झाली तर वुहान गावामध्ये चीननी जेव्हा याचं निरीक्षण नोंदलं या विषाणूचं, त्यांनी काय केलं तेच इतरांनी करायला हवं याची एक नकळत प्रत्येकानं फॉलो करणं. त्यांनी त्या पद्धतीने प्रत्येकाने त्याचं अनुकरण केलं. मग वुहाननी काय केलं, चीनी व्यवस्थेमध्ये तुम्ही करकचून नागरिकांना आवळू शकता, तसं चीननी केलं आणि मग त्या गावाने नियंत्रण मिळवलं करोनावरती. म्हणजे असंच करायला हवं असं प्रत्येकाने समज केला आणि त्या पद्धतीनं जगाने सगळ्यांनी तेच केलं. पण तसं होऊ नये. अमेरिकेत आज तागायत परिस्थिती वाईट आहे. युरोपमध्ये तो आवरलेला नाहीये. भारतामध्ये आवरलेला आहे असं वाटत असताना पुन्हा एकदा त्याची मोठी झेप घेतलेली आहे विषाणूने. त्यामुळे मला असं वाटतं की आता जो मार्ग आहे की जिथे बाधित आहेत तेवढ्यापुरतंच नियंत्रण, त्यांच्यापुरतंच नियंत्रण आणि बाकीचं चलनवलन तुम्ही तसेच ठेवायला हवे हे आता जाणवत आहे आपल्याला. तर त्यावेळेला सुद्धा खरं म्हणजे कोणालाच काही माहिती नसताना सुद्धा अनेक तज्ज्ञांनी हा मार्ग सुचवला होता की सरसकट तुम्ही हा एवढा मोठा देश आहे, एखाद्या खंड एवढा देश आहे, हा असा एखाद्या कुलपाची चावी बंद केल्यासारखा बंद करू नये, कारण अनेकांच्या पोटावर गदा येईल. तेच झालेलं आहे. म्हणजे आजाराचं आपण आरोग्य व्यवस्था सुधारली का? अजिबातच नाही, कारण ते एका वर्षात सुधारू शकत नाही. या वर्षभराने आरोग्य व्यवस्थेसाठी पुरेसा निधी दिला का? असू शकत नाही, कारण आपण मुळातच इतकं कमी देतोय. 37,000 कोटी केंद्राने निधी दिला लसीकरणासाठी, पण हा तात्पुरता मार्ग झाला. म्हणून व्यवस्था सुधारली का? नाही.
मग या वर्षाने आपण केलं काय, तर एका अर्थाने प्रचंड मोठा आर्थिक खड्डा आपण आपल्या देशासमोर निर्माण केला. आणि तुम्ही तो दाखला दिलात निश्चितनीकरणाचा, नोटाबंदीचा. त्याच पद्धतीनं ही कारवाई झाली आणि आता सगळे म्हणतात तसं, म्हणजे निदान मनातल्या मनात तरी म्हणतात, घाबरून बोलायला घाबरतात, भीती वाटत असेल तेव्हा अनेक कारणाने. पण आता सगळ्यांना जाणवतं की अरे तसं नव्हतं. त्याच्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र उच्चांकी असताना त्या उच्चांकाचा उच्चांक कालच्या संख्येने गाठला. तर 23,000 एका दिवसातला महाराष्ट्राचा विक्रम होता. आता 30,000पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण तरी सुद्धा कोणी म्हणत नाही की टाळेबंदी करा, कारण ते जाणवलेलं आहे, ते लक्षात आलेलं आहे. पण म्हणजे मुद्दा कसा असतो आपल्याला की आपण सगळ्या गोष्टी शिकतो, पण त्या जशा पद्धतीने शिकू नये त्या पद्धतीने शिकतो. म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे आपल्याला लागू होत नाही. आपल्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत आपल्याला भान येत नाही, हे या वर्षाने दिसलं. नक्कीच आपण कुठल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघितलं, कसं डील केलं याच्यावरती बोलणार. ते तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला की बेरोजगारी झाली, हे सगळे संकट आले. पण एक मला प्रश्न विचार, जसं आपण बोलतोय की या लॉकडाऊनमध्ये आपल्याला जेवढं म्हणजे आपल्याला माहितीच नव्हतं कसं आपण फॉलो करायचं, त्यानुसार आपण निर्णय घेत. मग जी परिस्थिती ओढवली, जे नुकसान झालं, म्हणजे बेरोजगारी असेल, कित्येकांचे जीव जाणं असेल, स्थलांतर, आपण खूप मोठं स्थलांतर या काळामध्ये होतं लॉकडाऊनच्या, या सगळ्या परिस्थितीला आपल्याला हा चुकीचा निर्णय कारणीभूत म्हणता येईल की आपल्याला काहीच माहिती नसल्यामुळे त्या अज्ञानामुळे हे फॉलो करणं झालं, त्याच्यामुळे हे झालं असं म्हणता येईल? त्याला दोन कारण आहेत जे काही झालं त्याच्यामधलं. एक तर म्हणजे पाश्चात्य देशांनी काय केलं त्याचं आपण अनुकरण केलं. म्हणजे अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये 0 तापमान असताना तुम्ही PPE किट घालून वावरणं, डॉक्टरांना ठेवणं वगैरे योग्य आहे, त्या वातावरणामध्ये ते साजेच आहे. पण इथे 30-35 डिग्री तापमान असताना, हवामानामध्ये बाष्प असताना, त्याच्यामुळे आजारापेक्षा उपचाराचा जास्त फटका आपल्याला बसला, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा येतला की टाळेबंदीचा. आता टाळेबंदी काही प्रमाणात आवश्यक होती का? होती. ती पूर्णपणे निरुपयोगी ठरली का? अजिबातच नाही, तिचा उपयोग होताच. पण ती ज्या पद्धतीने सार्वत्रिक लावली गेली, 4 तासाच्या सूचनेवरती अख्खा देश, म्हणजे साधं व्यवहारज्ञान असं असतं की तुम्ही 100-125च्या गतीनं प्रति तास गतीनं एखादं वाहन जात असेल तर त्याने कर्कचून ब्रेक दाबले तर ते तिथल्या तिथे थांबू शकत नाही, ते वेडेवाकडं होतं आणि कोलमडतं. तसंच या देशाचंही आहे. एवढा मोठा देश हा एका 2-3 तासाच्या घोषणेने तुम्ही थांबवू नाही शकत. आणि मग ते जे विदारक चित्र आपल्याला दिसलं, हजारो लोंढे असहाय्य नागरिकांचे, बेरोजगारांचे आपापल्या दिशेने जाताना दिसले, तर याच्यात हे सगळं टाळता आलं असतं. 4 दिवसाची जर मुदत देता आली असती तर, किंवा आस्थापनांना जर सांगता आलं असतं की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवू नका, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करा, निदान त्यांच्या आश्रयाची तरी व्यवस्था करा. हे अशा पद्धतीनं उसंत न दिल्या गेल्यामुळे सर्व निर्णय आपल्या हाती या भावनेतनं तो निर्णय जाहीर केला गेला आणि जी काही आपली वाईट अवस्था व्हायची ती झाली. हे असं का होतं याचा खरं म्हणजे मुळात विचार करायला हवा. आपल्या व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण काय, तर कोणीतरी काहीतरी सुरळीत करून दाखवलंय हा आपल्या दृष्टीने कौतुकाचा विषय नसतो. बंद कसं करून दाखवलं, मग तो पोलीस कर्मचारी असेल ते तिथून ते सर्वोच्च स्थानावरची व्यक्ती असेल, स्थानिक पोलीस अधिकारी असेल तर मी गाव कसं नियंत्रणात आणलं, बंद कसं करून दाखवलं, आणि बाकी काय सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे याच मानसिकतेतनं बाकीच्यांनी छोटे छोटे प्रदेश बंद केले का अख्खा देश बंद होऊ शकतो, ते दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि मला असं वाटतं की त्याचा फटका जास्त आपल्याला बसला. फटका खूप बसला. आपण फटक्यावरतीच बोलूयात. आर्थिक बाब जी आहे ती सातत्यानं हायलाईट होत आलेली आहे की टाळेबंदी म्हणजे आपण बोलतोय बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झाली, अनेक लोकांचे रोजगार गेले, अनेक छोटे उद्योग बंद पडले, त्याच्यामुळे खूप मोठं आर्थिक संकट ओढवलं. अजूनही आपला विकास दर हा खूप मागे पडलेला आहे, जो आपला 2020च्या सुरुवातीला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आर्थिक तोटा फक्त आत्ता झाला दिसतोय आपल्याला लॉकडाऊनमध्ये. आता कुठल्या घटकांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय आणि अजून सुद्धा पुढे भवितव्यात तो किती प्रमाणात बसेल आणि कुठल्या घटकाला जास्त बसेल असं वाटतं? आर्थिक जेव्हा विवंचना तयार होतात ना तेव्हा त्या नेहमी दुर्बल घटकांनाच त्याचा फटका बसतो. त्यावेळेला म्हणजे आपण कोविडोस्कोप लोकसत्तेने जवळपास 50 दिवस ती मालिका चालवली, तेव्हाही आणि त्या अनुषंगाने अनेक अन्य लेखनातही दाखवत होतो मुद्दा की हा जो विषाणू आहे, हा आजार आहे, हा परदेशातनं आलेला आहे. म्हणजे परदेशात जाऊ शकण्याचा एक क्षमता असलेला एक जो उच्च मध्यम वर्ग आहे त्या मध्यम वर्गाकडनं आलेला आहे, उच्च मध्यम वर्गाकडनं, म्हणजे जो सधन वर्गाकडून आलेला आहे. पण त्याचे बळी मात्र हे अतिशय
दुर्दैवी अवस्थेतल्या जनतेला जावं लागलेलं आहे. प्रतिक्रिया काय होती, घरवाली किंवा ज्याला मूर्खनीन म्हणतात त्यांना बंद करून टाका, वर्तमानपत्राच्या विक्रेत्यांना बंद करून टाका, कुरिअर बॉयज येतात त्यांना बंद करून टाका. याचा फटका खूप मोठा आहे आणि अजूनही ते पूर्णपणे जग पूर्वपदावर आलेलं नाहीये. त्याच्यामुळे आर्थिक फटका आपल्याला जर तुम्ही फक्त म्हणजे भांडवली बाजारातल्या नोंदलेल्या कंपन्या किंवा धनाढ्य तर त्याच पद्धतीने मोजू गेलात तर आपल्याकडे ज्या वेळेला या काळात जगातला स्टीव्ह जॉब्सला मागे टाकू शकेल असा एक धनाढ्य तयार झाला, उद्योगांची श्रीमंती अधिकच वाढली. प्रश्न त्यांचा नाहीये, प्रश्न हा जे कमी कमावणारे आहेत ना त्यांचा आहे. अनेक कंपन्यांमध्ये वेतन निम्म्यावर केलं गेलं, अनेक भत्ते नाकारले गेले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्या वर्गाला पुन्हा सावरायला खूप वेळ लागेल. म्हणजे मग त्यांची कर्जाचे हप्ते असतील, शालेय शिक्षणाचे काही मुलांच्या शुल्काचा वगैरे प्रश्न असेल, हे लगेच दिसणारं नुकसान नाही. आणि आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात की पुढच्या काही कालखंडामध्ये बँकांची जी काही अवस्था होईल त्याच्यातनं आर्थिक संकट किती गंभीर आहे हे कळेल. त्याच्यामुळे वरकरणी पाहता दिवाळीनंतर पुन्हा मागणी वाढू लागलेली आहे, सवलती दिल्या, मग आता ग्राहकांचा उत्साह किती आहे, भांडवली बाजार वरती किती गेला आहे वगैरे आपण आता पुन्हा एकदा पहिल्यासारखे झालेलो वगैरे सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्ष कारण आणि वास्तव तसं नाही आहे हे आपल्याला कळतंय. तर ते किती गंभीर आहे हे मला असं वाटतं हळूहळू कालखंडामध्ये पुढच्या दिसेल आणि ते दिसायला लागलेलं आहे. मागणीला अजून गती नाही, लोकांकडनं मागणी वाढलेली नाही, जेवढे अपेक्षित तेवढ्या प्रमाणात मागणी वाढत नाही, अर्थव्यवस्था वाढत नाही. पण सर आपण जर बघितलं लॉकडाऊनच्या काळात हा जो काही फटका बसला तो आर्थिक बाबतीत असो किंवा सामाजिक बाजूत असो किंवा मग कुठल्या सिस्टीम म्हणून आपल्याला जो काही फटका बसलेला आहे, सगळ्यांना प्रतीक्षा आहे. सगळे जसं तुम्ही आता म्हणाले की सगळं नॉर्मल होईल, आता डिसेंबर नंतर मागणी होईल, सगळं आता सगळ्यांना आता नॉर्मल होईल, तेव्हा नॉर्मल होईल, तेव्हा नॉर्मल होईल, न्यू नॉर्मल, बऱ्याच नॉर्मल्सच्या चर्चा चालू आहेत. हे खरं नॉर्मल यायला लॉकडाऊनच्या फटक्यानंतर किंवा टाळेबंदीच्या फटक्यानंतर आपल्याला किती कालावधीची वाट पाहावी लागू शकते, अंदाज काय वाटतो? आर्थिक घडामोड आर्थिक आघाडीवर सुद्धा आणि सामाजिक किंवा राजकीय आघाडीवर सुद्धा. एक चांगला मुद्दा तुम्ही वापरलात की सामाजिक काही गोष्टी घडल्या. एका परदेशी वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया विचारली होती तेव्हा बोलताना मी असं म्हणाल होतं की ज्या आपल्या समाजातल्या दोषरेषा आहेत ना, फॉल्ट लाईन्स, त्या सगळ्या आहेत ना बाहेर आल्या. ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये, माणसातली दरी, समाजातली दरी, जातीय व्यवस्था, हे सगळे मुद्दे बाहेर आले. त्याच्यामुळे तुम्ही हा जो नव नित्य हे जो शब्द म्हणताय ना, हा आरोग्यविषयक येण्यासाठीच म्हणजे दिवसाला आपला आत्ताचा साधारण 26 लाख 27 लाख लशींचा देशाचा दर आहे. पहिली गोष्ट म्हणजे एकतर त्याला झुंडीची प्रतिकारशक्ती म्हणतात ती तयार व्हायला हवी. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये लस त्यांना देता यायला हवी. तर आत्ता तर 26-27 लाख हा जर दर असेल, 30 लाखापर्यंत जो आपण गेलेलो आहोत, तर तो आपण 40 लाख दर दिवशी असा लशीचा दर असेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण साधारण 60% नागरिकांना लस दिली असं म्हणता येईल. ती मुळात 70 ते 80% असायला हवी. 91 कोटी नागरिकांना आपल्याला लस द्यायची. त्याचा वेग हा प्रचंड प्रमाणावरती वाढवावा लागेल. तो आता वाढताना दिसत नाही. त्याची कारणं काय आपण नंतर बोलूया विषयावरती. त्यामुळे तो बदल जसा होत नाही, नागरिकांमध्ये जोपर्यंत प्रतिकारशक्ती या रोगाला सामोरं जाण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहील. आता सुद्धा आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढतीये, साथ वाढतीये. पण तेव्हापासून आपण एक सातत्यानं मुद्दा मांडत आलेलो आहोत, तो असा की भारतामध्ये या लशीच्या या आजाराची तीव्रता ही परदेशा इतकी संवरक असणार नव्हतीच. पहिल्या दिवसापासून अनेक तज्ज्ञ सांगतायत. सुदैवाने तसं झालेलं आहे. म्हणजे कधी नव्हे ते तज्ज्ञांची भाकीतं आणि वास्तव हे असं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेत तसा हाहाकार उडाला, युरोपमध्ये तसा हाहाकार उडाला, तसा भारतामध्ये उडणार नाही, तशी परिस्थिती होणार नाही असे अनेक तज्ज्ञ सांगत होते. आपणही लोकसत्तज्ञांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार मांडला. पण दुर्दैवाने तिकडच्या भीतीमुळे आपण त्यांच्या पद्धतीने वागायला गेलो आणि हे सगळं ओढून बसलो. त्यामुळे नवनैतित्य म्हणतात ना, हे मला असं वाटतं की हे याच्याविषयी ना भाबडेपणा खूप आहे. म्हणजे 26/11 जेव्हा झालं, जेव्हा 9/11 झालं, तेव्हा असं सांगितलं होतं की जगणं आपलं बदलेल, नवनित्य होईल. नाही बदललेलं. विमानांची सुरक्षा वाढली किंवा रेल्वे स्टेशनवरती त्या ज्या मेटल डिटेक्टर्स म्हणतात त्याच्या काही चौकटी वाढल्या आणि त्या चौकटींच्या आसपासमधनं जायची सोय असताना सुद्धा त्या आपल्याला लावल्या गेल्या. याच्या पलीकडे माणसात नाही बदल झालेला. सवयी
ज्या एवढ्या वाटत होत्या बदलले जाते तेवढ्या बदलल्या नाही गेलेल्या. अजूनही माणसं मुक्तपणाने तुंबतायत, मुक्तपणाने पान खाऊन जे काही करायचं ते करतात. त्याच्यामुळे म्हणजे अगदी गाडी मोटरसायकल चालवता चालवता ते मुखपट्टी खालती करतात आणि थुंकून आनंदाने पुढे जातात. तर हे जे शतकानुशतकं जे काही सवयी घडलेल्या आहेत आपल्या त्या अशा बदलणार नाहीत. त्याच्यामुळे मला यातनं दिसतं ते एवढंच की जोपर्यंत या रोगाची तीव्रता साध्या नैमित्तिक तापाच्या तीव्रते इतकी कमी होत नाही तोपर्यंत हे असंच अस्वस्थता आणि अस्थिरता आपल्याला सहन करावे लागेल. त्यासाठी म्हणजे मार्ग एकच की लशी मोठ्या प्रमाणात द्याव्या लागतील आणि त्या लशींसाठी उत्पादन लागेल, यंत्रणा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा मुद्दा झाला लसीकरणाच्या बाबतीत. म्हणजे आरोग्य म्हणजे हेल्थ सिस्टम म्हणजे आरोग्य व्यवस्थेसंदर्भात जी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्यानुसार जर त्या व्यवस्थित झाल्या तर मग आपल्याला लवकर ते न्यू नॉर्मल बघायला मिळू शकतं. पण थोडंसं आपण कंपॅरिझनकडे वळत म्हणजे जसं तुम्ही आता उल्लेख केलात की आपण परदेशातल्या किंवा मोठ्या शक्तींच्या मागे लागलो, त्यांच्या पद्धतीने वागायला लागलो आणि हे संकट होतं. रिकव्हर होण्याच्या बाबतीत आपण कुठे आहोत? म्हणजे आर्थिक स्थितीत पण आपण विकसनशील राष्ट्र वेगळी असतात, विकसित राष्ट्र वेगळी असतात आणि अविकसित राष्ट्र वेगळी असतात. तर आपल्याला एक तर आपल्याकडे अख्ख्या जगात सगळ्यात वेगाने रुग्ण आपल्याकडे वाढायला लागले आहेत आणि आपली अर्थव्यवस्था म्हणा किंवा हेल्थ सिस्टीम म्हणा, आरोग्य व्यवस्था म्हणा, ह्या दोन्ही परदेशी किंवा अमेरिका किंवा मोठ्या मोठ्या देशांच्या तुलनेत कमी आहे. तर या प्रमाणात भारत इतर राष्ट्रांपेक्षा जास्त वेगाने रिकव्हर होऊ शकतो की त्यांच्यापेक्षा त्या बाबतीतही आपण मागेच राहणार आहोत? नाही, ही रिकव्हरीचा हा मुद्दा असेल ना, हा दोन पातळीवर चर्चा करायला हवी. एक तर आरोग्यविषयक जी काही आपली पुन्हा एकदा तयारी उभारी राहणं म्हणतात ते, आणि दुसरा आर्थिक. माझ्या दृष्टीनं पहिल्या दिवसापासून आपल्यासाठी गंभीर आहे तो फक्त आर्थिक मुद्दा. तुम्ही भारताचं एक आपल्याला आपलंच कौतुक करून घ्यायला आवडतं आणि करणारे भरपूर आहेत आसपास सध्याच्या व्यवस्थेमध्ये. भारताने किती योग्य पद्धतीनं ही साथ हाताळली. आता या साथ हाताळण्यामध्ये आपल्या यंत्रणेचा जर भाग असेल किंवा त्यांच्या कार्यक्षमतेचा जर भाग त्याला श्रेय द्यायचं असेल तर पाकिस्तानचं काय, अफगाणिस्तानचं काय, ताजिकिस्तान सारख्या देशाचं काय, मलेशिया सारख्या देशाचं काय, असे अनेक देश मी सांगू शकतो की ज्या देशांमध्ये करोना आपल्यापेक्षा कमी आहे. आणि हे सगळे देश हे एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीशी निगडीत आहे. ज्याला विषुववृत्ताच्या काही जवळचं असणारे उष्णकटिबंधीय म्हणता येईल. ताजिकिस्तान सारख्या देशामध्ये तर एक रुग्ण आतापर्यंत फक्त सापडलेला आहे. त्याच्यामुळे आपली देशातल्या नागरिकांची आरोग्यविषयक परिस्थिती, त्यांची अंतर्गत प्रतिकारशक्ती जी अंगभूत असते त्या प्रतिकारशक्तीचा सामना या आरोग्य व्यवस्थेच्या सामन्यापेक्षा अधिक कार्यक्षम ठरलेला आहे. म्हणून आपल्या देशाने प्रचंड प्रमाणावरती साथ सहन करूनही मृत्यूदर तितका पाहिलेला नाही सुदैवाने, जो पाश्चात्य देशांमध्ये. पाश्चात्य देशांमधली कारणं वेगळी आहेत, तिथलं तापमान आहे, त्यांच्या खाण्याच्या सवयी आहेत आणि त्याच्याबरोबरीने लहानपणापासून आपल्या दंड्यावरती ती BCG लस नावाचा प्रकार असतो, ती लस आहे. परत धूम्रपानाचं प्रमाण आहे. आता इटली सारख्या देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती गेले कारण तिथे स्मोकिंग हा खूप मोठ्या प्रमाणावरती आढळलेला आहे. परत वृद्धाश्रमांमधले नागरिक मोठ्या प्रमाणावरती गेलेले, हे आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे आपण नैसर्गिकरित्याच एका बचावाने पुढे गेलेलो आहोत आणि ते दिसून आलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा हा आरोग्य व्यवस्थेच्या बरोबरीनं महत्वाचा तितका अर्थव्यवस्थेचा. ते खरं आव्हान आहे. म्हणजे आत्ता सुद्धा बायडन सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेने जी मदत जाहीर केली ती $1.9 ट्रिलियन म्हणजे $1,90,000 कोटी मदत देशासाठी त्यांनी जाहीर केली. आणि हे मला असं वाटतं की चौथा मदतीचा हा टप्पा आहे. आतापर्यंत 3 योजना जाहीर झालेल्याच आहेत मदतीच्या. म्हणजे सगळे जर अमेरिकन सरकारने नागरिकांवर करोना काळातला केलेला खर्च हा भारताच्या समग्र ज्याला अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा जास्त आहे, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या पेक्षा जास्त आहे. जवळपास $7 लाख कोटी त्यांनी खर्चाची व्यवस्था केलेली आहे. जर्मनीने केली आहे, इंग्लंडने केलेली आहे. आपण तसं करू शकलेलो नाही. कारण या वर्षाच्या आधीच 2019 सालीच केंद्र सरकारने उद्योगांना जवळपास 11-12 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक ज्याला कर्ज म्हणतात, प्रोफेशनल टॅक्सेस आणि कंपन्यांचे कर कमी केलेले होते. त्यामुळे सरकारकडे उत्पन्न मुळातच कमी होतं. एवढी आपण मदत देऊ शकलेलो नाही. तर आपली खरी गरज आणि उभारणीचं आव्हान आहे ते आर्थिक आहे. आरोग्यविषयक आपण काय म्हणतात त्याला अंगभूतच जरा बऱ्यापैकी इतरांच्या तुलनेत तगडे निघालेलो आहोत आणि आपणच असं नाही, जवळपास सर्वच आशियाई देश. केंद्र सरकारने किती मदत केली, त्यांचा आर्थिक पाठिंबा किती होता याविषयी पण मला प्रश्न विचारतो. पण त्याच्यात एक मुद्दा मला उपस्थित करायचा. मगाशी तुम्ही म्हणालात की इतकं सगळं होऊनही आपल्या सवयी काही अजून तेवढ्या बदलल्या नाहीत, अजूनही आपण त्याच पद्धतीने वावरतो जणू काही कोरोना वगैरे काही काय असं करून. तर यामध्ये मला असा प्रश्न विचारायचा की
या लॉकडाऊनच्या काळात म्हणा किंवा कोरोनाच्या काळात आपल्या सवयी कशा बदलल्या इन टर्म्स ऑफ माध्यमांचा वापर म्हणा किंवा सहज म्हणजे इंडिव्हिज्युअल रिलेशन्स बदलले आहेत का, किंवा एखाद्या गोष्टीकडे बघायचा अप्रोचच बदलला का, किंवा जसं तुम्ही म्हणाल झुंडींची मानसिकता जी आपल्याला वांद्रे टर्मिनसला दिसली होती ज्यामध्ये सगळे कामगार चालले होते, तर या काळामध्ये असे काही बदल झाले का? कारण की खूप अशा गोष्टी घडल्या ज्या आधी कधीच घडल्या नव्हत्या. म्हणजे पूर्णपणे बंद असणं, रस्ते सुनसान होणं, लोकल पूर्णपणे बंद, हे कधीच घडलं नाही देशामध्ये, ते पहिल्यांदा घडले होते. तर याचा काही परिणाम मानसिकतेवरती झाला का? यामध्ये काही मनोरुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. एकतर घरामध्ये बसायची अनेकांना वेळ झाली, अजूनही घरून काम करण्याची सक्ती अनेकांवर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट नाही आहे, याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे. आणि हे आकडेवारीतून सुद्धा समोर आलेलं आहे की घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे निदान 8 तास नवरा किंवा बायको आपापल्यापासून एकमेकांपासून दूर जात होते कार्यालयाच्या निमित्ताने, ते आता गेलेले दोघेही घरामध्ये बसून आहेत, पोरंही घरामध्ये बसून आहेत. याचे नाही म्हटलं तरी तणाव निर्माण होतातच, कारण प्रत्येकाची जी एक जगण्याचा पैस असतो ना, तो हरवला ना. म्हणजे तुम्ही कार्यालयात येता, हे काही फक्त घर आणि कार्यालय असं नसतं ना, तो एक प्रवास असतो. तुमची स्वतःची त्यातनं एक जागा किंवा ज्याला पैस म्हणतात तो तयार झालेला असतो. इथे मित्रमंडळी असतात, काय रे कसा आहेस, काय चहा पाणी, समाजीकरण वेगळं होतं. समाजीकरण होत असतं, ते घरामध्ये होऊ शकत नाही. त्याचे खूप दुष्परिणाम झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे मगाशी जो मुद्दा म्हणाला ना की आपली जी सामाजिक दुर्दैवी सवयी आहेत त्या अधिक मोठ्या प्रमाणावरती बाहेर आल्या आणि त्या घालवणं अतिशय वाईट आहे. अनेकांनी म्हणजे दुधाच्या पिशव्या सुद्धा धुवून घेतल्या या कालखंडामध्ये. भाज्या, मग ते त्या एक वेगळी नवीन अस्पृश्यता, ज्याला आरोग्यविषयक अस्पृश्यता म्हणता येईल, ती जन्माला आली. कुरिअर बॉईजना वेगळी वागणूक, वर्तमानपत्र घरी टाकणारे, जगाच्या पाठीवरती एकही उदाहरण नाही की वर्तमानपत्रामुळे करोना आलेला आहे. किंबहुना तो पृष्ठभागावर आल्याची सुद्धा नोंद नाही आहे. तो गेलेला आहे, फक्त पसरलाय तो एकमेकांच्या श्वसनविषयक सवयीतनं, उत्सर्जनामधनं. पण तो शारीरिक किंवा भावनिक किंवा काय म्हणतात त्याला कार्यालयीन स्पर्शातनं पसरलेला दाखलाच नाही. पण तरी सुद्धा माणसं एकमेकांविषयी प्रचंड संशयाने वागायला लागली. आणि हे मला असं वाटतं की हे जास्त दुःखदायक आहे, हे जास्त वेदनादायी आहे. कारण या सवयी जाता जाणार नाही. चांगल्या सवयी लागलेल्या नाही आहेत, त्या लागायला हव्या होत्या की मुखपट्टी असावी, सभ्यपणाने वागावं, आरोग्यविषय, ते नाही आहे तसं. म्हणजे माणसं तोंडाला पट्टी लावतात, ती गरज नाकापासून सुरुवात व्हायला हवी होती. तोंडाला पट्टी लावायची गरज असलेले खूप जण आहेत आपल्याकडे. मुद्दा तो तोंडाला पट्टी नाही, ती फक्त अख्खे नाकाला असायला हवी. पण तसं नाही आहे, ते झालेलं नाही आहे ते सगळं. मुळातच या अशा म्हणजे वैयक्तिक पातळीवर बघितलं ना तर आपण वैयक्तिक पातळीवर स्वच्छ खूप असतो घरामध्ये, पण आपण सामाजिक पातळीवर अत्यंत गलिच्छ असतो. जे पाश्चात्यांच्या बाबतीत अगदी विरुद्ध असतं. ते वैयक्तिक पातळीवरती गलिच्छ असू शकतील, म्हणजे आंघोळ केली न केली अशी अवस्था असू शकेल, पण सामाजिक स्वच्छतेचे नियम ते पाळतात. आपण बरोबर विरोधी असल्यामुळे याचा जो एक चांगला परिणाम व्हायला हवा होता तो झालेलाच नाही आपल्यावरती. आणि हे मला असं वाटतं की जास्त दुःखदायक आहे. आणि मगाशी म्हणालो तसं सगळ्या वाईट गोष्टी यातनं बाहेर आलेल्या आहेत. आणि त्या सवयी आता घालवणं हे म्हणजे एखादी उंच इमारत असेल तर त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगळी, काम करणाऱ्या लेण्यांसाठी वेगळी लिफ्ट वगैरे असे ती काही गरज नाहीये. पण तशा सवयी सुरू झालेल्या आहेत आपल्याकडे आणि हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. वेगळ्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग व्हायला लागलेलं आपल्याला. तर सोशल डिस्टन्सिंग हा म्हणजे शब्दापासूनच त्याला खरं म्हणजे आक्षेप असायला हवा. सोशल डिस्टन्सिंगची गरज आपल्याला सांगायची गरज नाही आहे. गेले कित्येक शतकाकडे सोशल डिस्टन्सिंग आहे. जात व्यवस्था हे सोशल डिस्टन्सिंगचंच उदाहरण आहे ना. म्हणजे ते तुम्हाला शारीरिक अंतर पाळायला हवं होतं, त्याच्याऐवजी आपण त्या सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व दिल्यामुळे त्याचा एक विचित्र परिणाम आपल्याकडे झालेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला आपण कितीही जरी वसुधैव कुटुंबकम वगैरे वगैरे सांगत असलो तरी जोपर्यंत जाती व्यवस्था दूर करू शकत नाही तोपर्यंत त्या वसुधैव कुटुंबाला अर्थच राहत नाही ना. आपल्यातलीच दरी जर कमी होत नाही. आता तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी याच कालखंडामध्ये करोनाच्या प्रसारार्थ जबाबदार ज्याला धरलं जात होतं त्यातला एक घटक हा विशिष्ट धर्मीयांचा होता, इस्लाम धर्मीयांचा. तबलिगी जमातीचे लोक दिल्लीमध्ये जमलेले आहेत, त्याच्यामुळे पसरला अशी वदंता मोठ्या प्रमाणावरती पसरली. त्याच्यातनं काही धार्मिक विद्वेष व्हायचा आधीच होता, तो वाढला. सत्य सापडलं का? नाही सापडलं. त्याचा काही संबंधच नव्हता करोनाच्या प्रसारामध्ये. त्या विशिष्ट धर्मीयांच्या कृत्याचा काही संबंध नव्हता. पण तो जर संबंध असेल तर मग आत्ताच्या कुंभमेळ्याचं काय, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. त्याच्यापेक्षा कितीतरी पट माणसं कुंभमेळ्यासाठी जमतायत. मध्यंतरी अन्य धर्मीयांचे काही मेळावे झाले मध्य प्रदेशमध्ये वगैरे, त्याचं काय, हे प्रश्न पडत नाहीये.
त्याच्यामुळे हे जे सामाजिक तो विलगतावाद सुरू झालेला आहे ना, तो मला असं वाटतं की जास्त धोकादायक ठरेल पुढच्या कालखंडामध्ये. म्हणजे याचा विरोधाभास म्हणजे आपण तबलिगींच्या 3,000च्या संख्येवरती आक्षेप घेतो, 16,000च्या संख्येवरती आक्षेप घेतो. आपल्याकडे आता एवढी रुग्णसंख्या असताना सुद्धा किती मोठ्या प्रमाणात लग्नांमध्ये गर्दी होती. बरोबर. बाकीचं तर फारच तर नाही. ते काहीच कोणी म्हणजे ते जर वाईट असेल तर हे पण वाईट असायला हवं. आपण निकष बदलतो हे मला असं वाटतं की या कालखंडामध्ये अधिक दिसून आलं ते. आणि आपल्याला सोयीचे निकष पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांमध्ये, केरळमधल्या निवडणुकांमध्ये, तामिळनाडूमधल्या निवडणुकांमध्ये हजारो लाखोंची गर्दी आहे. त्या गर्दीवरती कुणाचंच नियंत्रण नाही. बिहारमध्ये निवडणुका झाल्या, त्या बिहारच्या संख्येमध्ये कधीच भर पडलेली नाही. म्हणून म्हणजे सगळ्यांनी आरोग्यदायीच व्हावं, भर पडू नये अशीच आपली इच्छा असेल. पण तिथल्या करोनाच्या पाठपुराव्या घेणाऱ्या सरकारी यंत्रणांना अनेक नागरिकांचे मोबाईल नंबर 000000 असे 10 शून्य दिल्याचं अधिकृत नोंद आहे. तरी कुणाला संशय आलेला नाही, तरी त्या राज्यामध्ये काही वेगळं घडलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये काही घडलेलं नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 50ची मर्यादा घातलेली आहे लग्नाला. अतिशय योग्य आहे. गर्दी जेवढी चांगली नियंत्रण करू आपण तेवढं चांगलंच आहे साथीच्या नियंत्रणासाठी. पण उत्तर प्रदेशमध्ये सामुदायिक लग्न झालेली आहे आणि सत्ताधीशांच्या साक्षीनं झालेली आहे, 300, 100ची. मग हे नियमांचा हा जो ही जी पारदर्शकता आहे, सोयीस्करपणा आहे. आणि मला ते रास्त वाटतील ते नियम इतरांनी त्याप्रमाणे स्वतःला जोडून घ्यावं, हे मला असं वाटतं की वाईट आहे. आणि त्याचा फटका हा जास्त दीर्घकाळ राहील. मगाशी आपण सरकारांच्या आर्थिक मदतीविषयी बोललो. अमेरिकेने किती केली किंवा इंग्लंड, जपानने किती केली, भारताने किती केली. आपण बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लागोपाठ पत्रकार परिषदा घेऊन खूप मोठ्या रकमांच्या योजना जाहीर केल्या होत्या. पण या योजना जाहीर केल्यानंतर देखील जर भारताला आर्थिक तो विकास जर किंवा आर्थिक क्षमता पुन्हा प्राप्त करण्यासाठी इतका वेळ लागणार असेल तर मग या योजनांचं झालं काय किंवा या घोषणाचं झालं काय? त्यातल्या योजना कशा होत्या त्या की तुम्हाला समजा कर्जाची एक क्ष रक्कम ही जर मर्यादा असेल तर या कालखंडामध्ये सरकारने अशी योजना जाहीर केली की त्या क्ष गुणिले 10 ही इतकी तुमची कर्जाची मर्यादा राहील. पण ही तुमची मदत नाहीये ना. ही तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्ही बँकांकडे गेला, तुमच्या कर्जाची किंवा आणखी तुमची आर्थिक मदतीची मागणी वाढली तर ती बँकांकडे केलेली तजवीज होती, म्हणजे मदत नाही. मदत म्हणजे कशी की जिथे पाश्चात्य देशांनी काय केलं, तर इंग्लंड सारखं उदाहरण घेतलं. त्यांनी काय केलं, त्यांनी कारण मदत अर्थव्यवस्थेसाठी 2च गोष्टी महत्वाच्या असतात, मागणी आणि पुरवठा. आपला सगळा जो भर आहे ना हा पुरवठ्याच्या दिशेने झालेला आहे, ज्याला सप्लाय साईड मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे पैशाचा भरपूर पुरवठा करून ठेवायचा, ज्वारीचा, धान्याचा, अमुक तमुक. पण मुळात प्रश्न हा भूक लागण्याचा आहे. भूकच नसेल तर तुम्ही कितीही पंचपक्वानं समोर आणा. तर म्हणून अर्थव्यवस्थेची जेव्हा गती कधी तयार होते तर जेव्हा तुमची भूक वाढण्याची क्षमता उत्तेजित होते. मग हे पाश्चात्य देशांनी हे केलं. म्हणजे आपल्याला जो आर्थिक फटका बसलेला आहे तसा तो चीनला बसलेला नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेला घोडदौड तशीच सुरू आहे. अमेरिकेला बसलेला नाहीये. एवढी वाताहत होऊन सुद्धा युरोपला तो बसलेला नाहीये, कारण त्यांनी मागणी वाढत राहील याची व्यवस्था केली. आपण काय केलं, पुरवठा भरपूर करून ठेवला. मागणी वाढते नसू दे, वाढली नाही, पण आपण पुरवठा भरपूर करून ठेवला. हा फरक आहे या मागणीमधला. आणि आपली जी सगळी मदतीची जी तुम्ही योजनेचा जो तपशील दिला, 4-5 पत्रकार परिषदा, हा सगळा मागणीच्या अंगाने त्यातला काहीच नव्हतं, सगळं पुरवठ्याच्या अंगाने होतं. आणि त्याचा जो काही एक विसंवादी सूर अर्थव्यवस्थेत दिसला तो आता दिसतोय. शून्याखाली 23% आपण गेलो आणि आता जरा प्रगती आहे असं चित्र दिसतंय, सकारात्मक चित्र दिसतंय. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो या आपल्या चर्चेमधला. लॉकडाऊनच्या संदर्भात आपण चर्चा सुरू केली. लॉकडाऊनबद्दलच मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. परदेशी शक्तींचा आपण विचार करतोय, परदेशी शासनाचा विचार करतोय. काही देशांमध्ये आता पॅचेसमध्ये किंवा काही भागांपुरते लॉकडाऊन लागू केला जातो. तिथल्या रुग्णसंख्येनुसार ते कदाचित निर्णय होते. भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची परिस्थिती आली आहे का? मग तो काही भागांमध्ये असो किंवा पूर्ण देशभरात असो. आणि तशी जर परिस्थिती ओढवली तर मग मागच्या लॉकडाऊन सारखंच आपल्याला सगळं फॉलो करावं लागेल की यावेळेचं लॉकडाऊन काही वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो? मला असं वाटत नाही की पुन्हा एकदा ती चूक आपण सार्वत्रिक टाळेबंदीची करू. कारण आकड्यांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे मुंबईमध्ये ज्या दिवशी 1700-1800 रुग्ण नोंदले गेले आता 1-2 दिवसामध्ये, त्यावेळेला दगावलेल्यांची संख्या 4 किंवा 5 आहे. हीच गेल्या वर्षी 200, 250 अशी असायची.
डोंबिवलीसारखं उपनगर आहे, 700 रुग्ण गेलेले त्यांची नोंदले गेलेले आहेत. म्हणजे 700 वाढणं हा खूप मोठा आकडा आहे एका शहरासाठी, पण दगावल्यांची संख्या फक्त 1 आहे. त्याच्यामुळे ती परिस्थिती आता तशी नाही आहे. आता हा पसरणार हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीची टाळेबंदी होणार नाही, पण जी अशी छोट्या प्रमाणावरली किंवा एखादा भूभाग नियंत्रित करण्यापुरती ती मात्र मला असं वाटतं की तो जास्त रास्त मार्ग ठरेल. आता होतंय कसं की आता रात्रीची टाळेबंदी, अरे असे हास्यास्पद उपाय केले जातात. मला वाटतं म्हणजे काही करोना काही दिवस जाऊ शकत नाही का, की वटवाघळासारखा तो फक्त रात्रीच उडतो तो, ते याने काही होणार नाही. होईल काय, त्याला स्मॉल कंटेनमेंट झोन म्हणतात, की या इमारतीमध्ये जास्त रुग्ण आहेत का, त्या इमारतीवरती लक्ष केंद्रित करून ज्याला टार्गेटेड अटॅक म्हणतात अशा पद्धतीनं नियंत्रित वैद्यकीय लक्ष तिथे ठेवणं, याच मार्गाचा अवलंब करावा लागेल. कारण आर्थिक नुकसान इतकं झालेलं आहे ते पाहिल्यानंतर मला नाही वाटत आपण पुन्हा एकदा सार्वत्रिक देशवासीय देशात म्हणजे पूर्णपणे टाळेबंदीचा विचार करू. वस्तीवाड्यांची टाळेबंदी म्हणण्यापेक्षा नियंत्रण ते मात्र मला असं वाटतं करावं लागेल. आणि प्रत्येकाने मुखपट्टी लावणं हाच त्याच्यावरचा लसीपेक्षा जास्त प्रभावी मार्ग असणार आहे. कारण लसीला खूप वेळ लागणार आहे. आणि आजचीच बातमी अशी की आता आपल्याला सांगितलं गेलं होतं की 2 लसीच्या मात्रांमध्ये 28 दिवसाचं अंतर असायला हवं. म्हणजे कुठलीही असेल लस घेतली की पहिली घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी घ्यायला हवी. आत्ता वैद्यकीय विभाग केंद्र सरकारचं असं सांगतो की ते दोघांमधली दरी ही किमान 6 आठवडे असायला हवी, 4 ते 6 आठवडे. बापरे, म्हणजे मग पहिली लस घेतल्यानंतरही एवढी जर त्याच्यामध्ये अंतर पडणार असेल तर हे एक नवीन आव्हान निर्माण होईल. त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच पद्धतीनं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं हाच त्यातला मार्ग असेल. टाळेबंदीने प्रश्न मिटणारे नाही, तसं आपण पहिल्या दिवसापासून म्हणतोय. आणि वाईट आहे आपला अंदाज खरा ठरला त्याचा, पण ते तसं झालेलं आहे हे मात्र निश्चित. सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे. लॉकडाऊन म्हटलं तर आपल्याला गेल्या वर्षभराचा अनुभव डोळ्यांसमोर दिसतो. मात्र पुन्हा एकदा टाळेबंदी कदाचित पूर्ण तशाबंदी लागू होणार नाही, मात्र काही भागात तरी ती लागू करावी लागेल. आणि लसीकरणानुसार आपण अशी अपेक्षा ठेवत की लवकरात लवकर ते न्यू नॉर्मल नवसामान्य जे काय म्हणतात ते लवकरात लवकर यावं अस्तित्वात, याच्यात आपण अपेक्षा ठेवतो. सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी तुम्ही लोकसत्ता.com ला व्हिजिट करा. आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा.